नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज अस्रोणकर. गेला सगळा आठवडा हा चला बेपत्ता मुलींना हुडकून काढू या मोहिमेच्या मागे गेला. मंगळवारी 16 सप्टेंबरला आपण ठाण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार होतो. कायद्याने वागा लोक चळवळ, कल्याण विकासिनी, राष्ट्रीय आंदोलनाचा समन्वय या सगळ्या संघटना होत्या. समता विचार प्रसारक होती आणि बाकीचे बहुजन विकास मंच होता. ठाण्यातल्या काही संघटना, उल्हासनगरमधल्या, कल्याणातल्या काही संघटना, महिलांचे ग्रुप या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते. आणि बैठका सुरू होत्या सतत पोलिसांसोबत. पोलिसांचं म्हणणं होतं की हे आंदोलन होऊ नये. आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतो बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा आणि ताकद लावतो. आमच्यासुद्धा काही मर्यादा आहेत, अडचणी पण सांगितल्या पोलिसांनी, थोडं सहकार्य करा वगैरे वगैरे सुरू होते चर्चा. आपलं म्हणणं काय होतं या संदर्भामध्ये की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2012ला एक बचपन बचाव आंदोलन ह्यांनी या संस्थेने पिटिशन केलेली होती आणि त्यावेळेला काही निर्देश दिले होते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्देशांना अनुसरून महाराष्ट्रातल्या पोलीस महासंचालकांनी एक SOP जारी केलेली होती की मिसिंग प्रकरणी ही कशी हाताळावीत, पोलिसांचं काय कर्तव्य आहे, काय काळजी घ्यावी, बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांशी कसं वागावं वगैरे सगळं दिलेलं होतं. काय झालं की हे सगळे विषय जे अशा प्रकारचे आहेत, घरातली माणसं बेपत्ता होतात, त्या कुटुंबातले लोकच ती शोधत असतात, समाजही हळूहळू अंग काढून घेतो, पोलीस तर एका टप्प्यावर येऊन उदासीन होऊन जातात आणि राजकीय पक्ष म्हणजे ज्यांची सरकार बनत असतात आणि जे बड्या बाता मारत असतात लोकांच्या विकासाच्या आणि सुरक्षिततेच्या, त्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर तर हा अजिबात विषय नाहीये, जराही कुठे नाहीये. म्हणजे अगदी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत देवाभाऊ, जे आपल्या देवाभाऊ का म्हणवतात तर मी महिलांचा सगळ्यांचा देवाभाऊ आहे, परंतु बेपत्ता जी व्यक्ती आहे त्या प्रकरणामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता आहेत, परंतु ह्या देवाभाऊंच्या अजेंड्यावरती काय हा विषय नाही आहे आणि त्यामुळे मग हळूहळू त्या SOP वरती धूळ साचत गेली असेल आणि एका टप्प्यावर येऊन अशा SOP मार्गदर्शक तत्व वगैरे असतात ती मागे पडतात. पोलिसांना सुद्धा एक सुस्ती येऊन जाते. त्यामुळे आपली मागणी अशी होती की ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी ताजे आदेश जारी करावेत ह्या SOP संदर्भामध्ये आणि अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड कराव्यात. त्यातली प्रमुख एक आमची मागणी होती की पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचे पालक, नातेवाईक, जी कोणी मंडळी पोलिसांकडे पाठपुरावा करत असतात तर त्यांच्याशी सौजन्याने वागलं पाहिजे, त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला पाहिजे, दिलासा मिळेल अशा प्रकारचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तपासात काय प्रगती आहे त्याबद्दल एक पारदर्शक राहून त्यांना प्रत्येक टप्प्यावरची माहिती दिली पाहिजे, जेणेकरून ती माणसं बाबा पोलीस काम करतायत. परंतु इथे आम्हाला अशा काही तक्रारी ऐकायला मिळाल्या की आम्हाला काही दुसरे काही कामं नाहीत का, एवढंच काम पडलेलं आहे का. आता असं जर पोलीस अधिकाऱ्यांनी जर एखाद्या बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकाला सांगितलं तर त्यांची सगळी ती उमेदच निघून जाते की त्यांना असं वाटतं की पोलीस काय याच्यात रस घेत नाहीयेत आणि आपली व्यक्ती मिळेल की नाही मिळेल. म्हणजे आता कल्याणातलं जे आम्ही प्रकरण हाताळत होतो बेतुरकर पाडामधलं, तर 2 वर्ष झाली ती मुलगी बेपत्ता आहे. बाप रिक्षा चालक आहे, आई कष्टाची कामं करते आणि ह्या सगळ्यामध्ये ते दोघं नवरा बायको वण फिरतात आणि आपल्या मुलीला शोधतायत आणि ज्या वेळेला ते पोलिसांना खूप प्रेशर करतात त्यावेळेला मग पोलीस हलतात असं त्यांचं म्हणणं होतं. आता ह्या प्रकरणामध्ये एक गोष्ट चांगली काय झाली तर पोलीस आयुक्तांनी नव्याने आदेश जारी केले आणि त्यामुळे आपण आंदोलन स्थगित केलं. पण ह्यामुळे आमच्या आंदोलनाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या का तर नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत आणि जर आम्हाला कुठे तो पाठपुरावा करत असताना पोलिसांकडून जर उदासीनतेचा जर अनुभव आला तर पुन्हा आंदोलन आपलं होऊ शकतं. आंदोलन करायला तिथे पोलीस आयुक्त कार्यालयावरती धडक द्यायला आपण अजिबात मागे पुढे बघणार नाही. याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा जो अधोरेखित करायचा तो हा आहे की काही गोष्टी शासकीय कर्मचाऱ्यांची कर्तव्य असतात, जसं पोलिसांची म्हणून काही कर्तव्य आहेत. पोलिसांनी तपास कसा करावा, तक्रार प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तक्रार नोंदवून घेतलीच पाहिजे, त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला पाहिजे. नागरिकांचे सुद्धा, तक्रारदारांचे सुद्धा काही अधिकार आहे त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. असं सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. हे सगळं होतं की नाही होतं हा खूप एक मोठा मुद्दा आहे. नागरिकांची सगळी भिस्त जी असते ती संपूर्णपणे पोलिसांवर असते. तसंच
नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक शासकीय अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्यावरती विसंबून असतात, अवलंबून असतात. या प्रकरणामध्ये जेव्हा सामाजिक कार्यकर्ते पडतात, म्हणजे गुन्हेगारीचं प्रकरण असेल, पोलीस ऐकत नाहीयेत, गुन्हे नोंदवत नाहीयेत, तर तिथे सामाजिक कार्यकर्त्यांनी ताकद लावल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असतो त्यांना असा संदेश जातो की पोलिसांना आपण बरोबर मॅनेज केलेलं होतं, पोलीस काही दाखल करत नव्हते, पण ही व्यक्ती मध्ये आल्यामुळे माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ते सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते गुन्हेगारांचं लक्ष होऊन जातात आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा जीव धोक्यामध्ये येतो. हे आपण उल्हासनगरातल्या सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये फार दाहक पद्धतीने आपण अनुभवलेलं आहे. सरिता खानचंदानी ह्या एक प्रामाणिक कार्यकर्त्या, पर्यावरणवादी कार्यकर्त्या, आणि जिथे जिथे म्हणून नियम कायद्यांचा भंग होतो आहे तिथे तिथे त्या उभ्या राहायच्या आणि अगदी तो नियम कायद्यांचा भंग करणाऱ्या लोकांच्या समोर उभं राहून त्यांच्या नजरेला नजर भिडवत त्या काम करत होत्या आणि आवाज उठवत होत्या. सोशल मीडियाचा वापर त्या परिणामकारकपणे करत होत्या, लाईव्ह करत होत्या आणि आपला मुद्दा त्या ठासून मांडतही होत्या. आणि अनेक प्रकरणामध्ये त्यांनी कारवाईपर्यंत आपला फॉलोअप त्या घेऊन गेलेल्या आहेत आणि लोकांना त्याचा, जी नियम कायदे मोडणारी मंडळी आहे त्यांना त्याचा फटका पडलेला आहे. स्वतःला फार बडी धिंड समजणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी फार चांगला धडा शिकवलेला होता. आता त्यांची जी प्रकरण आहेत ना त्याच्यावरती आपण जर नजर टाकली तर काय दिसतं आपल्याला? हळदीला कुठेतरी जोरजोरामध्ये बेंजो डीजे वाजतोय, लोक नाचतायत, लाऊडस्पीकर वाजतोय, कुठल्या तरी हॉटेल असतं, एखादं ढाबा टाईप, तर तिथे मध्यंतरी मला पुण्यावरून एक प्रकरण आलं होतं की जो मुळशी हा जो एरिया आहे तर तिथे रात्रभर त्या ढाब्यांवरती जोरजोरात पार्ट्या सुरू असतात आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतात, परंतु क्रिमिनल पद्धतीची मंडळी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड असल्यामुळे नागरिक घाबरतात आणि नागरिकांना असं वाटतं की एवढं ओपनली चालू आहे म्हणजे पोलीस इन्व्हॉल्ड असणार, म्हणजे इन्व्हॉल्ड आहे त्यांच्याकडे काही तक्रार करायची, त्यामुळे लोक तक्रार करायला सुद्धा घाबरतात. तर हे असं हळदीचे आवाज असतील, कुठले डीजे वाजत असतील, कुठली मिरवणूक तुमच्या दारामध्ये खूप वेळ थांबलेली आहे, तुम्हाला नाही आवाज उठवता येत, पण इथे मुद्दा असा निर्माण होतो की ज्या गोष्टी सार्वजनिक पातळीवरती सरळ दिसत आहेत की कायद्यांचं उल्लंघन होतंय, नियम कायद्यांचं उल्लंघन होतंय, तिथे सामाजिक कार्यकर्ते कशासाठी लागतात तुम्हाला? महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये जी अनधिकृत बांधकामं सुरू असतात ते अनधिकृत बांधकामांचं काय करायचं त्याच्यासाठी यंत्रणा आहेत, त्यांची कर्तव्य आहेत, त्यांनी वेळोवेळी ती बांधकामं हुडकून काढायची असतात, त्याचे रिपोर्ट्स द्यायचे असतात, त्यांना नोटिसा दिल्यानंतर ते अधिकाऱ्यांनी पाडायची असतात. परंतु अधिकाऱ्यांनी पैसे खायचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले जीव धोक्यात घालून त्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या नजरेमध्ये यायचं आणि त्यांची दुश्मनी घ्यायची. असं खूप साऱ्या प्रकरणांमध्ये होतं, झाड तोडण्यापासून सगळ्या प्रकरणांमध्ये होतं. सरिता खानचंदानी रात्रीचे उशिरा फटाके वाजवले जात आहेत, इथे मोठं झाड बिल्डरकडून तोडलं जात आहे, रस्त्यामध्ये मंडप उभारले जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत, वाहतुकीची कोंडी होती आहे, जी आवाजाची मर्यादा आहे, जी कायद्याने घालून दिलेली आहे, जी न्यायालयाने घालून दिलेली आहे, ज्याचे सरकारी आदेश आहेत, अशा कुठल्याही प्रकरणामध्ये पालन होत नसल्यामुळे सरिता खानचंदानी वारंवार ह्या प्रकरणांमध्ये त्या हस्तक्षेप करायच्या आणि हे नियम कायदे मोडणाऱ्या लोकांच्या त्या सतत नजरेमध्ये आल्या, त्यांचं शत्रुत्व झालं. जे एक प्रकरण त्यांना कारणीभूत ठरलं त्यांच्या आत्महत्येला, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक त्यांच्या जवळची महिला होती आणि तिने माझा छळ केला वगैरे वगैरे असा ह्याच्यावर आरोप केले आणि सरिता खानचंदानी यांना व्यवस्थितपणे लक्ष करून त्यांनी तक्रार केलेली होती. परंतु ती जी तक्रारदार महिला आहे ती सरिता खानचंदानी यांची खूप निकटवर्तीय होती आणि आपली निकटवर्तीय महिला आपल्या विरोधामध्ये गेलेली आहे. आपले जे विरोधक आहेत, ज्यांच्या विरुद्ध आपण लढतो आहोत, ज्या माणसांनी आपल्याला छळलेलं आहे, आपल्या विरुद्ध ॲट्रॉसिटीच्या केसेस केलेल्या आहेत, आपल्याला जमावणे मारहाण केलेली आहे, अशा लोकांना आपली एकदम जवळची निकटवर्ती व्यक्ती जेव्हा जाऊन मिळते, संगनमत करते, त्याचा एक मोठा धक्का सरिता खानचंदानी यांनी घेतलेला दिसतोय. कारण तशा त्या घाबरून जाणाऱ्या अशा नव्हत्या. खूप प्रकरणं त्यांनी हाताळली. त्या खासदार श्रीकांत शिंदेच्या विरोधात आवाजाची मर्यादा ओलांडल्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती आणि श्रीकांत शिंदेंना न्यायालयामध्ये माफी मागावी लागलेली होती. वालधुणी नदीचं प्रकरण असेल, काही असेल तरी सरिता खानचंदानी या उभ्या राहायच्या. त्यांच्या परिसरामध्ये एक पाण्याची टाकी आहे, महानगरपालिकेची पाण्याची टाकी. आता हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की पाणी पुरवठा केंद्र जी असतात ना, तर ही केंद्र ही प्रतिबंधित क्षेत्र असतात आणि ती महानगरपालिकेने केली सुद्धा पाहिजे. त्यांना कंपाऊंड पाहिजे चांगलं, तिथे सिक्युरिटी पाहिजे. कोणीही ऐऱ्या गैऱ्या नागरिकांनी त्या पाणी पुरवठा केंद्रामध्ये जाता कामा नये
याची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिकांची असते. परंतु सरिता खानचंदानी यांच्या प्रकरणामध्ये अशा जलकुंभाच्या खाली लोकांच्या वाढदिवसांच्या पार्ट्या, जेवणावळी त्यांच्या, म्हणजे एक मजाक करून ज्याला ठेवणं म्हणतात ते महानगरपालिकेने केलं होतं. त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या परिसरामध्ये महानगरपालिकेचं शौचालय एका राजकीय पक्षाने हडपलेलं होतं आणि तिथे त्यांनी आपल्या पक्षाचं कार्यालय बनवलेलं होतं. त्याच्या विरुद्ध त्या लढत होत्या. उच्च न्यायालयापर्यंत त्या गेल्या. उच्च न्यायालयाची त्यांची पिटिशन आपण जर वाचली तर कशा कशा टप्प्यावरती त्या या सगळ्या प्रकरणाविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होत्या. परंतु त्यांच्या विरुद्धच अॅट्रॉसिटीची केस झाली. त्यांना प्रचंड बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा मोबाईल पूर्ण ठेचून त्याचा चेंदामेंदा करून टाकण्यात आला. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरिता खानचंदानी यांचा अनुभव असा होता की सरकारी यंत्रणा, महानगरपालिका, पोलीस, सरकार, आमदार, खासदार, मंत्री, संत्री ही सगळी मंडळी गुन्हेगारांच्या सोबत होती आणि सरिता खानचंदानी एकाकी ह्या सगळ्यांविरोधामध्ये लढा देत होत्या. शेवटी प्रत्येक माणसाच्या काही मर्यादा असतात. कितीही तुम्ही जिगरबाज असलात तरी तुम्ही कुठे ना कुठेतरी टप्प्यावरती येऊन जेव्हा यंत्रणा सगळी तुमच्या विरोधामध्ये जाते, तुम्ही एकटे पडता, एकाकी तुम्ही जेव्हा लढत असता त्यावेळेला कुठे ना कुठेतरी नैराश्यावस्था येते. शेवटी आयुष्यामध्ये ही सगळी प्रकरणं घेऊन किती काळ आपण लढायचं आणि कोणाकोणाविरुद्ध लढत राहायचं हा प्रश्न कधी ना कधीतरी माणसाच्या मनामध्ये उद्भवतो. आणि त्याच्यातून जर नैराश्य आली, यंत्रणा सगळ्या जर अशा गुन्हेगारांच्या बाजूने जर असतील, कायदा मोडणाऱ्यांच्या बाजूने जर असतील, कायदा मोडणाऱ्यांना कुठली भीती नसेल कारवाईची किंवा तेच जाऊन सगळ्या सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा मॅनेज करत असतील, तर अशा वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांना फ्रस्ट्रेशन येणं हे स्वाभाविक आहे. आणि ते सरिता खानचंदानी यांना सुद्धा आलं आणि त्याची परिणिती जी आहे ती त्यांच्या आत्महत्येमध्ये झाली. या सगळ्या सरिता खानचंदानीवरचे हल्ले, त्यांची आत्महत्या ती ज्या कारणामधून आली त्याच्यातून ज्या महानगरपालिकेची यंत्रणा असतील, सरकारी यंत्रणा असतील, प्रदूषण मंडळ असेल किंवा महानगरपालिका असेल, पोलीस यंत्रणा असतील, तर यांनी कुठेतरी की आपल्या उदासीनतेमुळे, आपण कर्तव्याशी बेईमानी केल्यामुळे एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला. याची थोडी तरी शरम, कुठे संवेदना या सगळ्या यंत्रणामध्ये जी मंडळी काम करतायत त्यांच्यामध्ये आहे का, असं प्रश्न उद्भवावा अशी सध्या परिस्थिती. कारण असं दिसतंय की सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येमुळे भोवतालची जी व्यवस्था आहे ना तिला काही फरक पडलेला नाही. जे अनधिकृत बांधकाम बिनधास्त चालू आहेत, इल्लीगल होर्डिंग्स आजही तशीच्या तशीच सुरू आहेत, जलकुंभ अजूनही मोकाट आहेत, जलकुंभाखाली लोकांचा वावर, तिथे त्यांच्या पार्ट्या त्या आजही सुरू आहेत. जी मालमत्ता महानगरपालिकेचं शौचालय हडपलं गेलेलं होतं ते महानगरपालिकेने अजूनही स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं नाही किंवा अशा प्रकारच्या मालमत्ता आपल्या ताब्यात असाव्यात हा महानगरपालिकेचा प्रयत्न दिसत नाही. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो की हा 2014 नंतरचा जो काळ आहे हा उघड नियम कायदे मोडणाऱ्यांना साथ देणारा काळ आहे. हा एक काय त्याचं कारण आहे की आम्ही पण सोशल मीडियाचा वापर केलेला आहे, पत्र दिलेली आहेत. एक टप्पा असा होता महाराष्ट्रामध्ये की साधी पोस्ट जरी सोशल मीडियामध्ये लिहिली किंवा एखादं पत्र जरी दिलं तरी सरकारी यंत्रणा दबावाखाली यायच्या. आता तुम्ही कितीही काही करा, म्हणजे आता माझं जे ताजं प्रकरण सुरू आहे, शांतीनगरला स्मशानामध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे. मग स्मशानामध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारला ही चूक आहे हे सरकारमध्ये बसलेल्या आणि राजकीय पक्षांच्या, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन की उल्हासनगरमध्ये स्वतःला जे विरोधी पक्ष म्हणवतात त्यांच्या सुद्धा अजेंड्यावरती हा विषय नाहीये. आणि हे तथाकथित आंबेडकरवादी वगैरे जे लोक आहेत तर त्यांनी तर सपशेल या सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून त्याला कानाडोळा केलेला आहे. अशी जर आता आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जरी परिस्थिती आलेली असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व हतबल होऊन जर स्मशानामध्ये असं उभं असेल त्या ठिकाणी एकदम हतबल अवस्थेमध्ये आणि कोणी काही करू शकत नाही, कलेक्टरना पत्र दिलेले आहेत, पोलीस आयुक्तांना पत्र दिलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यामध्ये होत नाही. कदाचित एक दिवस ही सत्ताधारी मंडळी जी माझ्या तक्रारीमुळे अडचणीमध्ये येत आहेत ती कदाचित ह्या आंबेडकरांना मानणाऱ्या समाजाला हाताशी धरतील आणि माझ्यावरती एखादा धुंडीने हल्ला करायला लावतील की हा आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करतो वगैरे वगैरे असे त्याचे विषय, असंही होऊ शकतं, काही होऊ शकतं. हा जो महाराष्ट्रातला सध्याचा काळ आहे हा अनागोंदीचा, अराजकतेचा काळ आहे. सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या बेमुरवत झालेल्या आहेत, मुजोर झालेल्या आहेत. राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते, सत्ताधारी मंडळी, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्र्यापर्यंतच्या लोकांचं ह्या सगळ्या नियम कायदे मोडणाऱ्यांना, गुन्हेगारांना पाठबळ आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते जे ते आजही
या समाजासाठी जो समाज त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही, अशा एका नालायक समाजासाठी सामाजिक कार्यकर्ते आज सुद्धा जीवावर उदार होऊन लढत आहेत. सरिता खानचंदानी ह्यांच्यानंतर कदाचित महाराष्ट्रामध्ये अजूनही सामाजिक कार्यकर्त्यांचे नंबर लागू शकतात. लोक एकतर सामाजिक कार्यकर्ते नैराश्यवस्थेमध्ये येऊन एकतर आत्महत्या तरी करतील, किंवा ही गुन्हेगार मंडळी तरी त्यांना मारून टाकतील, किंवा सरकारमध्ये बसलेले लोक, राजकीय पक्ष, ही सगळी माफिया मंडळी आणि गुन्हेगार, नियम मोडणारे लोक हे एकत्र येऊन त्यांचा बळी घेतील, त्यांची हत्या करतील, असं सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येमुळे खूप सारे काही गंभीर सगळ्यांची प्रतिक्रिया आहे आणि समाज एकदम धक्कादायक अवस्थेमध्ये वगैरे असं काही नाही आहे. समाजाला स्वतःला नियम कायदे मोडायला आवडतं, इल्लिगल पाण्याची कनेक्शन्स घ्यायला आवडतं, इल्लिगल घरं बांधायला आवडतं, आणि आपल्या बेकायदेशीरपणाला पाठबळ देणारे, संरक्षण देणारे तितकेच नालायक लोकप्रतिनिधी समाजाला हवे असतात. हा समाज जो आहे तो विनाशाच्या दिशेने वाटचाल करतो आहे.